माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माळशिरस पंचायत समितीमधील उपअभियंत्याला शिवीगाळ करत हातपाय तोडण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। त्याबाबत मोहिते पाटील यांनी स्पष्टीकरण देताना माझ्यावर अतिप्रेम करणाऱ्यांना मी कुठे ना कुठे सापडावा अशी अपेक्षा असते असं म्हटलंय। त्यावर पालकमंत्री जयकुमार गोरेंनी पलटवार करताना दोषी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई होणार असा इशारा दिलाय। खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, माझ्या राजकारणाची सुरुवात 1999 पासून झाली आहे। अकलूजचा उपसरपंच, सरपंच आणि त्यानंतर माळशिरस पंचायत समिती सदस्य, सभापती, सोलापूर जिल्हा परिषद सदस्य अशा विविध पदांवर मी काम केलंय। सत्ता असो किंवा नसो, आजतागायत सर्वच अधिकाऱ्यांशी मी आदराने बोललोय आणि यापुढेही बोलत राहणार। माळशिरस पंचायत समितीच्या उपअभियंत्यांनी दिलेल्या धमकीची ऑडिओ क्लिप ही तंत्रज्ञानाच्या आधारे बनवण्यात आली आहे। माझ्यावर अतिप्रेम करणाऱ्या लोकांना मी कुठे ना कुठे सापडावा ही कायम अपेक्षा राहते असा टोलाही त्यांनी पालकमंत्री आणि विरोधकांना लगावला। दरम्यान धैर्यशील मोहिते पाटील यांच्या ऑडिओ क्लिपवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले, ऑडिओ क्लिप बाबत खासदार शंका व्यक्त करत असले तरी ते आणि त्यांचे समर्थक सोशल मीडियातून मोहिते पाटील पॅटर्न कसा आहे हे नीट सांगितलं आणि ऐकलं नाही तर आम्ही कसं सांगतो याचं उदाहरण देताना दिसतायत। त्यामुळे त्यांचं वास्तव तपासावं लागेल। वेळ पडली खासदारांच्या आवाजाचे नमुनेही घेतले जातील, त्याची पडताळणी करून चौकशी केली जाईल। कुणाच्या मोबाईलवरून फोन आलेला आहे, त्यांच्यात छेडछाड झाली आहे की नाही या तपासणीसाठी खूप मोठी यंत्रणा पोलीस दलाकडे आहे। त्यामुळे ऑडिओ क्लिपची व्यवस्थित तपासणी होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं।